नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक वेगळी आणि खूपच चविष्ट रेसिपी, कच्च्या पपईची भरीव पोळी। ही पोळी खायला खूपच चविष्ट लागते आणि नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठीही अगदी परफेक्ट आहे। जर तुमच्याकडे कच्ची पपई असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा। चला तर मग सुरुवात करूया आजची रेसिपी। सर्वात आधी मी इथे कच्ची पपई घेतली आहे, तिला व्यवस्थित धुवून सोलून घ्यायची आहे। मी इथे अर्ध्या पपईचा वापर करणार आहे आणि अर्ध्या पपईचा वापर करून एक दुसरी रेसिपी बनवणार आहे, ज्याचा व्हिडिओ मी पुढच्या याच्यामध्ये अपलोड करेल। तर आपल्याला आता इथे पपई किसून घ्यायची आहे। अशा प्रकारे मी पपईचा किस करून घेतला आहे। आता आपल्याला या किसातील पूर्ण पाणी दोन्ही हाताच्या मदतीने घट्ट दाबून व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। आता एका पॅन मध्ये 1 चमचा तेल गरम करून घेऊ। मसाल्यांमध्ये मी इथे धणे, जिरे आणि सोपचा वापर करीत आहे। 1 चमचा धणे ज्यांना मी जाडसर वाटून घेतले आहे, 1 चमचा सोप आणि 1 चमचा जिरे यांना आपण थोडं तेलावर परतून घेऊया। मग याच्यामध्ये मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक काप करून टाकलेल्या आहेत आणि अर्धा चम्मच आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली आहे। आलं लसणाची पेस्ट परतून झाली की आपल्याला याच्यामध्ये 2 चम्मच बेसन पीठ ॲड करून घ्यायचं आहे। बेसन पिठाला सुद्धा तेलावरती चांगलं परतून घ्यायचं आहे। बेसनातून खमंग सुवास सुटला की त्याच्यामध्ये आपल्याला पपई घालून घ्यायची आहे। पपईला 5 मिनिटं परतून घ्यायचे आहे। मग त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। आता मी याच्यामध्ये 1 चमचा हळद टाकते आहे, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा काळे मीठ आणि अर्धा चमचा साधे मीठ। मी इथे दोन्ही मिठांचा वापर केला आहे, तुम्ही सुद्धा करा, याच्याने चव खूप छान येते। आणि अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा